पहिले विल इम्पोर्ट डेटा यूजिंग कनेक्टर. ठीक आहे, पॉवर BI ओपन करते मी. एक्सेल करूया पहिले. CSV तर आपल्याला करायचंच आहे. एक्सेल करूया. लास्ट टाइम मी टेस्ट म्हणून एक फाईल बनवलेली इथंच आहे माझ्या डेस्कटॉपमध्ये, तेच इम्पोर्ट करते, त्यातच डेटा एक्सपोर्ट करते. ठीक आहे, ब्लँक रिपोर्ट. ह्याला बोलतात कॅनव्हास. हे प्लेन असतं, इथं आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करून, ट्रान्सफॉर्म करून, लोड करून मग इथं आपण ग्राफ्स करणार. ठीक आहे, म्हणून ह्याला ब्लँक कॅनव्हास म्हणतो. गेट डेटा. गेट डेटा मध्ये मी काय म्हटलं, एक्सेल. तर आपल्याला इथं दिसतं एक्सेल, फर्स्टच दिसते. इथं पण क्लिक करू शकतो. इथं नसेल दिसत तुमचं जे पण आहे ते तुम्ही मोर मध्ये जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे, आता दिसतंय तर मी ह्याला क्लिक करते, कनेक्ट करते. टेस्ट दिसतंय मला. आपण पहिले डेटा बघूया 1 मिनिट. टेस्ट मध्ये काय, आता तर ब्लँक असेल, काहीच नाहीये यात, पण ह्यात जे पण डेटा असेल ते तिथं दिसेल. ठीक आहे, पॉवर BI मध्ये. मी तुम्हाला दुसरं पण दाखवते. ठीक आहे, हे टेस्ट आहे. इथं 2 शीट आहे, तिथं पण दिसणार 2 शीट इम्पोर्ट केल्यावर, आणि इथं जे पण डेटा असेल ते पण दिसेल. ठीक आहे, मी एकदा तुम्हाला दुसरं फाईल करते, मग हे करते. वॉटर फाईल एक्झाम्पल. ठीक आहे, हे बघूया. ऑर्डर फाईल एक्झाम्पल मध्ये डेटा आहे का माझ्या. ह्यात एकच शीट आहे म्हणून तिथं एकच शीट आली आहे. ओके, इथं डेटा आहे, दिसलं असं डेटा दिसणार. आता आपल्या टेस्ट मध्ये डेटा नाहीये तर हे दिसणार नाही, फक्त शीट दिसणार लेफ्ट साइडला 2. टेस्ट 1, टेस्ट 2 दाखवते परत. एक्सेल वर्कबुक टेस्ट वालं 2 शीट होते, त्यात जेवढे शीट असतील तेवढं तुम्हाला लेफ्ट मध्ये दिसणार. आता मला माहिती आहे की माझं जे ग्राफ आहे ते फुल्ली डिपेंडेंट ऑन द डेटा विच इज इन द टेस्ट 1 शीट. तर मी त्याला क्लिक करणार आणि ते डेटा पुल करणार. ठीक आहे, जर मला माहिती आहे की नाही टेस्ट 1 मध्ये नाही, टेस्ट 2 मध्ये, तर मी ते क्लिक करणार. आपल्याला सगळं घ्यायची गरज नाहीये, फक्त जेवढं आपल्याला लागणार आहे ग्राफ बनवायला, पाय चार्ट बनवायला, क्लस्टर चार्ट बनवायला, बार चार्ट बनवायला, विल सिलेक्ट ओनली दॅट. ओके, बाकीचा घेऊन लोड घेऊन काय फायदा नाहीये. ठीक आहे, म्हणून ते आपण तसं करतो. आता एक्सेल झालं, तसंच CSV असणार आहे, तसंच PDF असणार आहे, जे पण फाईल फॉर्मॅट आहे तसं. नेक्स्ट कुठलं बघितलेलं आपण, SQL लोकल वालं है ना, लोकल वालं. आता ते माझ्या ह्याच्यात होत नाहीये, पण ते मला ओके ऑफिस डोमेन मध्ये राहावं लागतं म्हणून होत नाही, पण मी एकदा ट्राय करते. तरी माझ्या लोकल मशीन मध्ये SQL आहे. ठीक आहे, कधी कधी आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करतो, जसं मी म्हटलं मी BC बिझनेस सेंट्रल मध्ये काम करते, त्याचं डेटा बाय डिफॉल्ट SQL मध्ये होतं, ते एक्सेल मध्ये नाही होत. तर मला त्याच्यासाठी SQL हवं असतं माझ्या लोकल सिस्टम मध्ये, मला जर काही ट्राय करायचं असेल और वट एव्हर है ना. तर SQL मध्ये डेटा आहे, तर आता मला माहिती आहे की ओके माझं SQL मध्ये, तर मला कुठलं कनेक्टर यूज करावं लागेल, पॉवर BI मध्ये SQL सर्व्हर कनेक्टर. ठीक आहे, आता इथं बघा माझं SQL कनेक्टर हे सर्व्हर नेम घेऊन कनेक्ट होतोय. ठीक आहे, झालं. इथे हे डेटा जे. ठीक आहे, आता मी पॉवर BI मध्ये करते. आता मी आउट ऑफ ऑफिस आहे म्हणून मे बी ते एरर येत होतं लास्ट टाइम, पण ऑफिस मध्ये असेल मी सेम डोमेन, माझ्या ऑफिसला एक डोमेन आहे ना, तर कनेक्ट होतं ते. डोमेन म्हणजे कळालं का तुम्हाला, कंपनीमध्ये असतं ते. ठीक आहे, म्हणजे जे जर मी आता अमेझॉन मध्ये काम करते है ना, जर माझं ईमेल ID ला अमेझॉन आहे आणि मी ऑफिसमध्ये असेल, तर अमेझॉनच्या लोकांना जे जे ऍक्सेसेबल असेल, SQL असू दे किंवा शेअर पॉईंट असू दे, ते होतं डोमेनमध्ये. पण मी जर घरी जाऊन करत असेल, माझं डोमेन चेंज होतं, तर मला ते VPN देतात स्पेसिफिक, ते करून मग मी करू शकते. पण विदाउट, हां करेक्ट, ओके, पण विदाउट दॅट आय कॅनॉट. मला एकदा बघू दे आहे का. NMDचं ते एजोर आहे, ते दाखवते ना मी, ते आपण बघितलं का लास्ट टाइम, नाही झालं तर आज पहिले घेऊया ते मग. ठीक आहे, मी 1 मिनिट हे सर्व्हर नेम घेते फक्त. तुमचं IT मध्ये झालं असेल तर तुम्हाला डोमेनचं कळेल, पण एवढं ह्याच्यासाठी नाही गरज. मी फक्त रिझन सांगते, माझं SQL झालं 50, त्या दिवशी का नाही होत माहित नाही. इथं दिसते 1 2 ओ सॉरी 1 2 3 4 5 आहे डेटाबेसेस, इथं पण ते सगळे 5 आहे. 1 2 3 4 5 दिसलं.
हे लोकल आहे, हे तुम्ही पण करू शकता. तुम्ही जर SQL इन्स्टॉल केलं तुमच्या ह्याच्यात आणि तुमच्या लोकल सर्व्हरचं फक्त हे टाकलं तर होऊन जाईल. ठीक आहे. आता माझं ते ॲप जे आहे मायक्रोसॉफ्ट BC ERP ॲप, ते ह्यात स्टोअर होतं. ते जर कुठं दुसरं म्हणजे ॲमेझॉनचं डेटाबेस बघितलं आपण, अजून कुठलं ओरॅकल होतं, तिथं सेव्ह होत असेल तर त्याचे क्रेडेन्शियल लागतात, त्याचे सर्व्हर नेम किंवा वॉट एव्हर. ठीक आहे. हे झालं, हे दिस इज युअर लोकल. आता एज्युअर सेम SQLच, पण ते कुठं स्टोर्ड असतं? क्लाउडमध्ये. क्लाउडमध्ये का स्टोर्ड असतं? आता हे लोकल आहे ना. पहिले काय होतं की मोठे कंपनी एक सर्व्हर रूम ठेवायचे, तिथं कम्प्युटर असायचे, ते सर्व्हर मशीन असायचे. ठीक आहे. आता काही झालं जर, आता हे माझं, आता इमॅजिन करा दिस इज NMD, ह्याचं सगळे डेटा हे माझ्या SQL मध्ये, माझ्या ह्या सिस्टममध्ये है ना. आता NMD ला माझ्या हे सिस्टम क्रॅश झालं, काय झालं, वॉट एव्हर, रबिश जळालं किंवा काय झालं, गेलं ना माझं डेटा ह्याच सर्व्हरमध्ये. दिस इज माय सर्व्हर, हे डेटा गेलं है ना. तर आत्ता काय काढलं त्यांनी? क्लाउड सर्व्हिसेस काढले. हे जे डेटा असतं आपल्याला ॲक्सेस नसतं, मला नसेल, तुम्हाला असेल, NMDच्या सरांना पण नसणार. हे फक्त ते मायक्रोसॉफ्टवाल्यांना असतं. आपण त्यांना डेटा देतो हां, ते 3 डिफरंट प्लेसेसमध्ये ते डेटा स्टोअर. सेमच आता माझं इथं आहे ना, ते माझ्याकडे नसणार डायरेक्ट ॲक्सेस, पण ते मे बी बँगलोर, चेन्नई, सिंगापूर, कुठे पण 3 डिफरंट सेम पण तिथं असेल, आपल्याला नाही माहीत कुठे. ठीक आहे. आता 3 का ठेवतात? एक क्रॅश झालं तरी दुसऱ्या ह्याच्यात असतं, ते क्रॅश झालं तरी तिसऱ्या ह्याच्यात असतं, म्हणून 3. पण हां, तर तसं सेमच आहे, फक्त ते क्लाउडमध्ये आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस नसतं. ते आपण रिक्वेस्ट करू शकतो, पण आपल्याला ॲक्सेस नाही भेटत. ते बॅकअप किंवा ते सगळं हे बघतात अज्युअर टीम, मायक्रोसॉफ्ट बघतात. आपल्याला काही नाही, आपल्याला फक्त आर्ली पैसे द्यायचे की हे एवढं आर्ली आहे. मी जर आता माझं ऑफिस आहे 9 to 6, तर मी त्यांना सांगणार मला हे डेटाबेस 9 to 6 हवे, त्याच्यानंतर तुम्ही बंद करा. तर मी तेवढंच पेमेंट करणार त्यांना. मी पूर्ण 24 आवर्ससाठी नाही करणार पे, ते त्यांच्यावर आहे मग. आणि काही झालं तर दे आर रिस्पॉन्सिबल. ते आपल्याला बॅकअप देतात, सगळं देतात आपला डेटा. ठीक आहे. दिस इज व्हॉट एज्युअर SQL आहे. सेम मेथड आहे, तिथं पण सर्व्हर नेम असतं, क्रेडेन्शियल असतं. आता इथं माझ्याकडे सर्व्हर लोकल होतं ना, तिकडं एज्युअरचं असेल. आता NMD सरांनी जे दिलंय मी ते तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये हे करेल, पण मी तुम्हाला आत्ता दाखवू शकते ते. ठीक आहे. इथं नाही आहे ते. ठीक आहे. हे झालं ना, हे बंद करू मी. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? येस. ओके. ठीक आहे. मी एज्युअरचं हे काढते. काय मी शेअर नाही केलं ना, तुमचे बरोबर नाही केलं. चेंज रिक्वेस्ट प्रोसेस टू कनेक्ट टू सर्व्हर. ह्याचं डिटेल घेऊया आपण. माझ्या SQL मध्ये बघूया पहिले होतं का कनेक्ट. मी कॉपी करते. ठीक आहे. आता मी इथं जाते. आता माझं कनेक्टर कुठलं येणार? व्हेरी गुड. ऑनलाईन कनेक्टर कुठलं येणार? लवकर बोला. ऑनलाईन झोपले का ऑनलाईन? चलो ठीक आहे. माझं एज्युअर डेटाबेस आहे, तर मी कुठलं शोधणार? एज्युअर डेटाबेस. इथं दिसते का मला? नाही. इथं मोरला जाऊन जर तुम्हाला माहित असेल कशाचे अंडर येईल, एज्युअरचे अंडर येईल. नसेल माहित तर इकडं टाईप करू शकता तुम्ही. एज्युअर टाईप करून एज्युअर SQL डेटाबेस. ठीक आहे. कनेक्ट. सेम विंडो ओपन होती, तुम्हाला क्रेडेन्शियल्स टाकावं लागतात आणि होऊन जातं ते. ठीक आहे. हे आपलं सर्व्हर आहे. डेटाबेस नाही लिहित, मला बघू द्या किती डेटाबेस आहे. ठीक आहे. ओके करते.
username, root admin, पासवर्ड. अरे काय झालं? हे मला वाटतं ना पासवर्ड गडबडले, पण ठीक आहे मी ट्राय करते. स्पेस पडले मला वाटतं. हो, काय होतं तिथं पासवर्ड आठवतं का? NM. अरे वा, N कॅपिटल ना, आपण लिहूया NMD@2. ठीक आहे, कनेक्ट झालं. ठीक आहे, एकच डेटाबेस आहे, सेल्स डेटाबेस. ठीक आहे, आता सेल्स डेटाबेस एक आहे. ठीक आहे, पण त्यात मल्टिपल्स टेबल असू शकतात. तर आपल्याला जे टेबल हवं आहे, ठीक आहे, आपण जर सेल्सचं काहीतरी बनवतोय तर आपल्याला सेल्स टेबल लागेल. आपण जर परचेसचं बनवतोय काहीतरी तर परचेस रिलेटेड एंट्री लागेल. ठीक आहे, बँकचं पाहिजे तर बँक रिलेटेड टेबल हवे. ठीक आहे, म्हणून आपण डेटाबेस सिलेक्ट करतो, पण कुठलं टेबल सिलेक्ट करायचं, कुठल्या टेबलमध्ये डेटा असतं ते ॲक्च्युली जर तुम्ही कुठे कंपनीला लागतात तर एक असं तुम्हाला हे भेटतं. मोठ्या कंपनीला गेला तर छोट्या कंपनीमध्ये सगळं करावं लागतं. व्हाईट पेपर असतं ना, प्रोजेक्ट व्हाईट पेपर, त्यात लिहिलं असतं की हे टेबलमधनं हे फील्ड्स यूज करून हे ग्राफ, असलं ग्राफ सगळं दिलं असतं. फक्त डॉक्युमेंट वाचून आपल्याला करायचं असतं. पण जर तुम्ही छोट्या कंपनीमध्ये गेला तर तुम्हाला ॲनालाइज करून सगळं शिकावं लागतं. ठीक आहे, ठीक आहे, ऑल प्लेयर्स वॉट एव्हर, सेल्स, टी ॲड्रेस, कस्टमर, हे सगळे टेबल्स आहे. ठीक आहे, हे एज्युअर. तुम्हाला फक्त क्रेडेन्शियल लागतं, सर्व्हर नेम लागतं आणि क्रेडेन्शियल लागतं. ते तुमच्याकडे असेल कुठल्याही SQLचं, एज्युअर SQLचं तुमचं कनेक्शन होऊन जाईल. ठीक आहे, झालं एज्युअरचं. अजून कुठलं बघितलेलं आपण? नव्हतं कुठलं? SQL आणि हेच. पण मी आता माझं जे ॲप्लिकेशन आहे ERP ते ऑनलाईन आहे. ठीक आहे, फेसबुक कसं ऑनलाईन आहे, ॲमेझॉन कसं ऑनलाईन आहे. ॲमेझॉनमध्ये ऑनलाईनमध्ये कुठेही करू शकता लॉग इन आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. माझं ॲप्लिकेशन ज्यावर मी काम करते त्यावर कनेक्ट करून दाखवते. ठीक आहे, तुम्हाला आठवतंय मी माझं ॲप्लिकेशनचं नाव काय म्हटलेलं? व्हेरी गुड, डायनामिक्स बिझनेस सेंट्रल 365. डायनामिक्स 365 म्हणू शकता. ठीक आहे, हे सगळं टीम्स. ओके, मला फक्त कॉपी करायचं आहे एक लिंक. ह्याचं OData लिंक असतं, वेब लिंक. ठीक आहे, माझं ॲप्लिकेशन मी कुठेही मोबाईलवरनं पण चालू करू शकते कारण की त्याला वेब लिंक असतं. ठीक आहे, ते लिंक असलं की तुमचं पॉवर BI मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, गेट डेटा. आता तुम्हाला इथं दिसतंय का डायनामिक्स? नाही, मी इथं मोरमध्ये जाते, इथं लिहिते डायनामिक्स, लिहिलं मी फक्त, भेटलं ना. माझं डायनामिक्स 365 बिझनेस सेंट्रल आहे. कनेक्ट. अरे वा, झालं. पण ते ऑलरेडी कनेक्टेड होतं, मी केलं म्हणून. आता त्यात एवढे डेटाबेसेस आहे, मी कुठलेही सिलेक्ट करू शकते. ठीक आहे, तुम्हाला बघायचं आहे का ते कसं? लिंक आहे ना, ते मी फक्त टाकलेलं, बाकी सगळं काही नाही. माझं ऑलरेडी लॉग इन आहे तर ते लॉग इन क्रेडेन्शियल नाही विचारणार. ठीक आहे, हे एवढं सगळं डेटाबेसेस आहे. काय आलं? सिम्पल आहे. सेम विंडो येते, त्यात लिंक टाकायची आणि तुम्ही जर साइन इन नसाल तर ते साइन इनला विचारतं. साइन इन झालं की होऊन जातं. आता मी तुम्हाला ह्याच्यात दाखवते ब्राउझरमध्ये मी कसं लॉग इन करते. याला ॲप कसं दिसते एकदा फक्त. इथं का असं येत आहे? ठीक आहे, काय मनाच्या मनात नको बोलू रे, मला कसं कळणार? हे मी लिंक टाकलं, बघ इथं साइन इन आलं मला. अरे माझं लॉग इनच आहे ना. ठीक आहे, मला बघू द्या. शिट, मला लक्षात नाही आहे, मला वाटतं. झालं तर ठीक आहे, नाहीतर इट्स ओके. हां मला लक्षात नाही आहे माझे क्रेडेन्शियल्स. ठीक आहे, मी लॉग्ड इन आहे ना ऑलरेडी, म्हणून मला लक्षात नाही येते. आय डोंट थिंक सो इथं असेल. ठीक आहे, असू द्या, आय नो, जाऊ द्या. पण तुम्हाला कळालं ते कसं होतं मला? ओके, चलो नेक्स्ट टाइम मी आठवण करून मग तुम्हाला दाखवते. झालं, आपण कुठले कुठले कनेक्टर्स बघितले? फाईलवाले एक्सेल, CSV. आता बघूया आपण. एक्सेल, SQL डेटाबेस लोकल, Azure SQL,
लाईव्ह है ना. तुम्ही ते बघितलं का, मी जेव्हा डायनामिक्स शो सर्च केलं ते कशाच्या अंडर होतं, कशाच्या अंडर होतं, ऑनलाईन सर्व्हिसेसच्या. म्हणजे काय आलं, ऑनलाईन जे असतं, ॲमेझॉन ऑनलाईन आहे, फ्लिपकार्ट ऑनलाईन आहे, हे सगळे ऑनलाईन आहे. त्याच्यानी डेटा घ्यायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस घ्यावं लागेल. काय आलं, काय आलं. चलो नेक्स्ट जाऊया, पुढे जाऊया. हे झालं, हे एवढं त्या दिवशी पण केलं आपण. आता काय केलं त्याच्यानंतर आपण एक CSV इम्पोर्ट केलती. कुठली केलती, किती होते त्यात कॉलम, 2 होते, झोपलेला एकच होतं, करेक्ट. कुठलं होतं, व्हेरी गुड, डेट होतं आणि आपण त्यात ट्रान्सफॉर्मेशन ट्राय करत होतो. ठीक आहे. आता माझं ते कुठे फोल्डर, मी शॉर्टकट डेस्कटॉप मध्ये ठेवलंय ऑलरेडी, दिसतंय का, हा इथे. ठीक आहे, इथं मला दिसतं ते एक्सेल फॉर्मॅट. ठीक आहे, मी हे ट्राय करते, मला कॅलेंडर वाला घ्यायचंय, मी ट्राय करते. हे परत होईल का, होईल का, व्हेरी गुड. कारण की ते एक्सेल आहे का फॉर्मॅट, नाही, ते आहे CSV. कसं कळालं CSV आहे, मी इथं गेले, इथं दिसते कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज, ऑर एल्स राईट क्लिक करून प्रॉपर्टीज, इथं पण दिसेल .csv फाईल आहे ना. जर मी CSV इम्पोर्ट करते तर मला तिथं कनेक्टर मध्ये CSV चूज करावं लागेल, एक्सेल करून नाही चालणार. ठीक आहे. सो इथं मी एक्सेल नाही करणार, CSV text/CSV करणार, करेक्ट. इथं जाणार, कॅलेंडर मध्ये जाणार, ओपन करणार, झालं ओपन, दिसतं मला एक कॉलम आहे. आता इथं मी तुम्हाला 2 डिफरन्स सांगितलेलं, 2 ह्याचं डिफरन्स सांगितलेलं. कशाचं, ट्रान्सफॉर्म आहे इथं आणि लोड आहे. ठीक आहे. लोड कधी वापरणार, जेव्हा मला माहिती आहे की हा ठीक आहे, हे डेटा असंच हवंय मला आणि हे करेक्ट डेटा आहे माझं आणि मला ह्याला ट्रान्सफॉर्म चेंजेस नाही करायचे डेटा, तेव्हा मी काय करणार, डायरेक्ट लोड केलं ना, ते पॉवर क्वेरी नाही उघडणार, ते आपण यूज करणार. ठीक आहे. ट्रान्सफॉर्म म्हणजे जर मला ह्या कॉलमला मॉडिफाय करायचंय, ट्रान्सफॉर्म करायचंय, ठीक आहे, ह्याला एरर फ्री करायचंय, मे बी आपल्याला माहिती की एरर आहे, पण आपल्याला असं बघून नाही कळत है ना. तर मला हे कॉलम यूज करून काहीतरी अजून काढायचंय त्याचं, तर मी कधीही ट्रान्सफॉर्म, आय विल सजेस्ट ऑलवेज ट्रान्सफॉर्म करा, ऑलवेज. पुढे जाऊन तुम्हाला जर तुम्हाला नंतर काहीतरी करावं लागेल चेंजेस, तर तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे. तर म्हणून मी काय करते, ट्रान्सफॉर्म. हे 2 डिफरन्स काय आलं, लोड आणि ट्रान्सफॉर्म. मोस्टली आपण ट्रान्सफॉर्मच करतो, डायरेक्ट लोड नाही करत कधीच, कारण की हे VI टूल आहे ना, आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचंच आहे. असं आपल्याला रेडीमेड डेटा कधीच नाही भेटत. आपल्याला क्लायंट करून देणार आहे का क्लीन डेटा, तो बसून करणार, मग आपल्याला का हायर केलंय, करेक्ट, आपल्याला का पगार देणार, तर आपणच करायचं ते. म्हणून ऑलवेज सिलेक्ट ट्रान्सफॉर्म डेटा. ठीक आहे. ट्रान्सफॉर्म डेटा केल्यावर काय ओपन होतो, पॉवर क्वेरी. व्हेरी गुड. ठीक आहे. पॉवर क्वेरी, इथं आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मेशन करतो डेटावर. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला ऍड करतो, सबट्रॅक्ट करतो, किंवा त्याच्यानी काहीतरी जॉईन, तुम्हाला ते माहितीये का, SQL मध्ये आपण करतो ना, जॉईन्स करतो, मर्ज करतो, किंवा स्प्लिट करतो, अनमर्ज है ना, हे सगळं करतो, ऑपरेशन्स करतो. ठीक आहे. तर आपण ते इथं करणार आहे पॉवर क्वेरी मध्ये. हे डिफरंट विंडो ओपन झाले, एडिटर आहे. ठीक आहे, याद करणार. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, इथं सगळ्यात पहिलं मी काय म्हटलेलं, इथं बटन्स आहे, डिफरंट बटन्स आहे, करेक्ट. क्लोज अँड अप्लाय, न्यू सोर्सेस, रिसेंट सोर्सेस, एंटर डेटा, हे सगळे बटन मध्ये छोटे छोटे ॲरोज आहे. हे ड्रॉप डाऊन म्हणजे काय, त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली आहे, ते एकटे नाहीये, म्हणजे त्यांचे ब्रदर, सिस्टर, मम्मी, पप्पा, गर्लफ्रेंड सगळे आहे त्याच्याबरोबर. तर आपल्याला कधी पण ते ड्रॉप डाऊन करून चेक करायचं आपल्याला काय काय, म्हणजे ते एक फंक्शन नाहीये, त्याच्यासोबत मल्टिपल व्हेरिएशन आहे फंक्शनचं. आता क्लोज अँड अप्लाय, ते हे नंतर सांगूया, क्लोज अँड अप्लाय. ठीक आहे. म्हणजे हे काय आलं ना, आवाज आला ना काहीतरी, गुगल का, किती लक्ष द्यावं लागतं, नाही, ओके, 30 लोक. ठीक आहे. हे छोटे ड्रॉपडाऊन म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली आहे, आपल्याला ते पण चेक करायचं, तिथे मल्टिपल डिफरंट हे असेल.
फंक्शनॅलिटी. पॉवर BI मध्ये खूप सारे छोटे छोटे फंक्शनॅलिटी असेच लपून असतात हे ड्रॉपडाऊन मध्ये. म्हणून जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की हा हे ड्रॉपडाऊन मे बी माझं असेल काहीतरी, ड्रॉपडाऊन करून बघायचं. ठीक आहे, आता आपण ॲनालाइज करूया आपला डेटा. आपला डेटा अजून एक गोष्ट सांगितलेलं कधी पण, आता तुम्ही सुरुवात आहे तर तुम्हाला कसं बनवायचंय, तुमच्या काकूनबाई सारखं व्हायचंय. सगळं छोटं छोटं रेकॉर्ड करायचंय की हा हे केलं की हे चेंज झालं, हे केलं की हे चेंज झालं. करेक्ट. हे पण शातीर नजर असं मी सांगते एव्हरी क्लासमध्ये, असं हवं आहे तुमचं. ठीक आहे, कारण की दॅट इज गोइंग टू हेल्प यू बिल्ड, म्हणजे तुम्हाला फॅमिलियर व्हायला हेल्प करणार आहे. इथं मी आता हे तुम्हाला दाखवते ना, पॉवर एडिटरमध्ये एवढे सारे फंक्शनॅलिटी आहे, ह्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन ह्याचे डबल आहे. ठीक आहे, छोट्या छोट्या ह्याला पण, कलरला पण, किंवा पॅडिंग असतं. तुम्ही केलंय का एक्सेलमध्ये मिड अलाइन पॅडिंग वर्ण खाली, किंवा आपण वर्डमध्ये करतो, ते सगळे इथं आहे प्रॉपर्टीज. तर खूप तुम्हाला खूप म्हणजे खूप तुम्हाला अटेंटिव्ह आणि रजिस्टर करायचं जे जे होतं ते. ठीक आहे, आता आपला डेटा बघा. पहिलं काय आलंय नाव, कॉलम 1, आणि पहिलं डेटा काय आहे, डेट. हे काय असायला पाहिजे आपलं हेडर, आणि डेटा इकडनं सुरू व्हायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी एक फंक्शनॅलिटी आहे मी सांगितलेलं. आपण आता ट्रान्सफॉर्मेशन मध्ये येतो. आपला डेटा मला हे दिसते, हे चुकीचं आहे, कारण की ही तर डेट आहे, पण त्यांनी काय केलंय, हेडरलाच रो मध्ये घेतलंय है ना, विच इज रॉंग. तर मला काय करायचं, ह्याला वरती पुश करायचंय. तर एक फंक्शनॅलिटी आहे, यूज फर्स्ट रो ॲज हेडर. आता तिथं मला ॲरो दिसतंय छोटं, म्हणजे त्याची फॅमिली आहे, अजून कुठली प्रॉपर्टी आहे बघूया. यूज हेडर ॲज अ फर्स्ट रो. आता कधी कधी असं होईल की हे डेटा हेडर मध्ये जाईल, हेडर नसेल आणि डेटा जाईल, तर आपल्याला काय करावं लागेल, ते पुश डाऊन करावं लागेल. तेव्हा मला हे यूज करावं लागेल, यूज हेडर ॲज फर्स्ट रो. ठीक आहे, पण आता इट इज अदर वे राऊंड, तर मी हे यूज करणार. आता मी हे केल्यावर काय झालं, काय चेंज झालं, करेक्ट, हे गेलं, आणि इकडं इकडं अप्लाय झाले स्टेप्स, राईट साइड मध्ये स्टेप्स अप्लाइड झाले. मी फक्त एक ते बटन क्लिक केलं. आता मी परत हे करते. ठीक आहे, असं होतं माझं. ठीक आहे, मी आता फक्त हे बटन एक स्टेप अप्लाय करते. इथं बघा 2 स्टेप ऍड झाले, 2 स्टेप ऍड झाले ना. ठीक आहे, आता हे झालं. वरती क्लिक करते, परत खाली क्लिक करते. हे का असं होतंय, ओके. ठीक आहे, तुम्हाला बघायचं असेल की हे पहिले कसं होतं, तर तुम्ही कधीही वरती क्लिक करून चेक करू शकता. इथे बघा कॉलम 1 आलं आणि डेट आलं, आणि परत खाली आलं तर ते ओरिजिनल आता तुम्ही जे ट्रान्सफॉर्मेशन केलं त्याच्यावर होईल. ठीक आहे, हे काय आलं, यूज फर्स्ट रो एज हेडर, पक्का. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं अजून, डेटा टाईप. आता ते पहिले डेट होतं फर्स्ट रोला, म्हणून त्यांनी काय डेटा टाईप घेतलंय, टेक्स्ट. आपल्याला कसं माहिती हे टेक्स्ट आहे, कुठं कसं माहित पडलं, करेक्ट, हे लेफ्ट साइडला ABC आहे, दॅट इज नथिंग बट युअर टेक्स्ट डेटा टाईप. जर तुम्हाला ह्याला डेटला चेंज करायचंय तर तुम्हाला इथंच क्लिक करून इथं डेट करायचंय. ऍड न्यू स्टेप करणार मी, करंट नाही करणार, मला स्टेप हवाय. ठीक आहे, आलं. मी चेंज केल्या केल्या काय झालं, एरर आले. ठीक आहे, आणि इथे एक स्टेप ऍड झालं परत. ठीक आहे, एरर काय दाखवते, आता तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला हे नसेल दिसत, ह्याला काय म्हणतो आपण, क्वालिटी चेकबॉक्स. हे जे व्हाईट मध्ये पॅच आहे ना, ह्याला म्हणतो क्वालिटी चेकबॉक्स. तुमच्या ह्याच्यात नसेल ते सपोज, तर तुम्ही इथं व्ह्यू मध्ये जाऊन इथं कॉलम क्वालिटी गेलं, आलं, इथं टिक करायचं, तर तुमच्या ह्याच्यात पण दिसेल. ठीक आहे, आता एरर, आपण एरर असंच घेऊन जाऊ शकतो का पुढं, नाही, आपल्याला हे क्लिअर करायचंच आहे, एररला घालवायचंच आहे, ते 100% व्हॅलिड यायला हवं. तर आता आपल्याला हे एरर काय कळते, आता तुम्हाला इथं कळते हे 1 12 20 15 आहे, इथं कळत नाहीये काय आहे डेटा. इथं क्लिक केल्यावर इथं दिसतं 1 13 20 25 आहे. आता माझं इथं जे सिस्टम आहे ह्याचं डेट काय,
13/10/2025 म्हणजे ते पहिले काय येते डे, आणि इथलं एरर काय आहे 1/13. 13 मंथ असतं का कधी? अकॉर्डिंग टू माय डेट दिस इज रॉंग ना. तर आपल्याला हे काय करायचं आहे, चेंज. ठीक आहे, ह्याला फॉर्मॅटिंग करावं लागेल आपल्याला काहीतरी, कारण की मग हे एरर जावं. तर आपण काय केलं, हे नेहमी तुम्ही जेव्हा न्यू रिपोर्ट करताना करावंच लागतं. तर हे स्टेप इज इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. फाईल मध्ये जाऊन ऑप्शन्स अँड सेटिंग्स, ऑप्शन्स, रिजनल सेटिंग्स, नाही हे नाही आहे, लोकल फॉर डेट. हा यूएस करूया का, यू युनाइटेड स्टेट्स. ठीक आहे, ओके केलं मी. हा इथं वरती खाली गेलं ना तरी रिफ्रेश होतो, किंवा इथे प्रिव्ह्यू रिफ्रेश, इथं ॲरो आहे तुम्ही बघू शकता, रिफ्रेश प्रिव्ह्यू, रिफ्रेश ऑल. ठीक आहे, कुठलेही करू शकता. झालं रिफ्रेश. आता हे एरर नाही गेलं अजून, का नाही गेलं? गेलं, वरती खाली करायचं, रिफ्रेश करायचं, होऊन जातं ते. ठीक आहे, हा ठीक आहे ना, ओके कळलं. हे पण रिफ्रेश पण. अजून काय केलं तर त्या दिवशी, एनी आयडिया? मला मी बघते थांब, माझ्याकडं ते आहे ते. हे झालं बीसी पर्यंत. यूज रो, चेंज डेट टाइम, हे क्वेरी बॉक्स सांगितलं. हा रिमूव्ह एरर्स केलं आपण, क्लोज अँड अप्लाय. अरे ठीक आहे, इथं आपण स्टॉप केलं आणि आपण हे क्लोज अँड अप्लाय केलं, कारण की आपल्याला उद्या येऊन परत ह्यात ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर हे आपल्याकडे सेव्ड असायला पाहिजे. परत मी सुरुवातपासून करणार का इम्पोर्ट सगळं? नाही है ना, इथपर्यंत माझं झालंय. तर मला काय करायचंय, सेव्ह करायचंय, म्हणजे इन शॉर्ट है ना. तर इथं क्लोज अँड अप्लाय आहे, ह्याच्या खाली काय आहे, ॲरोज आहे. म्हणजे किती ऑप्शन्स आहे आपल्याकडे? 3 आहे, क्लोज अँड अप्लाय, अप्लाय अँड क्लोज. जर आपण क्लोज केलं तर ते कम्प्लिटली क्लोज होईल, सेव्ह नाही होणार. अप्लाय केलं तर सेव्ह चेंजेस अप्लाय होईल, पण क्लोज नाही होणार. आपल्याला काय करायचंय, सेव्ह पण करायचं आणि बंद पण करायचंय, उद्या येऊन मग ओपन करायचं आहे ना. तर म्हणून आपण काय करणार, क्लोज अँड अप्लाय. हे मोस्टली यूज आहे ना, क्लोज अँड अप्लायच यूज करणार सगळे, म्हणून ते फ्रंट फुटला आणले. बरोबर काय आलं, क्लोज अँड अप्लाय केलं. काय येतं तू, कशाला मला पैसे दे जास्त दे की. ठीक आहे, ठीक आहे. मी सेव्ह नाही करते, माझ्याकडे ऑलरेडी. आपण त्या दिवशी एक फाईल सेव्ह केली, कुठलं, DA2 इव्हनिंग बॅच, ते ओपन करूया. ठीक आहे, दोन सेव्ह. ऑनलाईन जागे आहात का? Yes, ma'am. ठीक आहे, हे मी पॉवर BI डेस्कटॉपचे ऍप ओपन केलं. इथं खाली असतं रिसेंट, इथे ह्याला क्लिक केलं की ते ओपन होणार आपलं वालं. ठीक आहे, मी तुम्हाला सेव्ड फाईल कसं ओपन करायचं ते दाखवतीये. असू दे, काही होत नाही, असू दे, तू आहे ना ठीक. डिस्ट्रॅक्शन नसायला पाहिजे, इथं पाहिजे तुझं लक्ष. ठीक आहे, तर मी काय केलं, इथं रिसेंट मध्ये आलं एकतर, सॉरी, इथं रिसेंट मध्ये आलं. दिस इज वन वे टू ओपन युअर सेव्ड फाईल. रिसेंट मध्ये, एक्सेल मध्ये पण तुम्हाला रिसेंट मध्ये दिसतंय ना, तसंच आहे इथं पण रिसेंट मध्ये तुम्हाला दिसून जाईल. इथं क्लिक केलं की ओपन होईल. और तुम्हाला असं पॉवर BI मध्ये जाऊन नाही करायचंय. तुम्हाला आठवते तुम्ही डेस्कटॉप मध्ये सेव्ह केलंय, इथं सेव्ह केलंय ना मी, इथं डबल क्लिक केलं की तुमचा रिपोर्ट ओपन होतो. ठीक आहे, एवढं झालं, रिपोर्ट ओपनिंगचं झालं. आता तुम्हाला ते ट्रान्सफॉर्म पॉवर क्वेरी ओपन करायचंय, तर ते पण इथनं नाही होत, डायरेक्ट दाखवते मी.
ठीक आहे, ओपन झालं माझं रिपोर्ट. ठीक आहे, अरे अजून एक नाही सांगितलं त्यांना मी. ठीक आहे, दाखवते. ठीक आहे, ऑनलाईन, फक्त ऑनलाईन मी करायचं आन्सर. इथं काय चेंज झालं ऑनलाईन? या स्क्रीन मध्ये काय चेंज झालं? आपण अपलोड केलेला डेटा पाहिलं. व्हेरी गुड. कोण येते साईडला डेटा बार? नाव काय? नाव काय? धीरज. क्वेश्चन विचारलं धीरज. ओके, लेफ्ट. क्वेश्चन विचारलं की लेफ्ट द मीटिंग. ठीक आहे, ठीक आहे, करेक्ट धीरज. तुझं झालंय का पॉवर बीआय सेशन? नाही, पहिलं सेशन आहे. अरे हुशार, ह्याला म्हणतात शातीर. ठीक आहे, इथं आपण तिथं क्वेरी ऍड केलं ना, ते डेट कॉलम, म्हणून इथं डेटा आलं. दिसतंय हे बघा कसं आलंय. कॉलम नेम आणि डेटा टाईप 1 2 3 म्हणजे ते डेट नाही, इंटीजर आहे म्हणून वाटतं. कॅलेंडर आलंय म्हणजे ते डेट टाईप. ठीक आहे, न्यूमेरिक आहे 1 2 3 येतं ते. ठीक आहे, आपण बघूया पुढे जाऊन. आता मला ते पॉवर क्वेरी ओपन करायचंय. इकडनं दिसतंय का तुम्हाला पॉवर क्वेरी? डायरेक्ट इथं टेबल मध्ये दिसणार तुम्हाला, तुमचं हे आहे डेटा आहे, पण ते इथं मला ट्रान्सफॉर्मेशन करता नाही येणार. मला पॉवर क्वेरी ओपन करायचं, तर त्यासाठी ट्रान्सफॉर्म डेटा आणि इथं ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, कळलं? देन यू विल कम हिअर, म्हणजे तुम्हाला भेटून जाईल. ओके, अजून काही डाऊट? अजून काय राहिलं? तर मला वाटतं एवढंच. ॲडिशनल स्टेप, डिलिशन ऑफ स्टेप्स. ठीक आहे, ते ठीक आहे. ॲडिशन ऑफ स्टेप्स, डिलिशन ऑफ स्टेप. आता जर मला हे ओके, मी इथं नेम, अच्छा मी लास्ट टाइम हे नेम केलं तरी नेम. ओके गाईज, ऑनलाईन मला जर हे कॉलम नेम चेंज करायचं असेल, काहीतरी वेगळं ठेवायचं असेल, एक्सेलमध्ये कसं करतो? क्लिक करतो, डबल क्लिक आणि चेंज करतो, है ना? मला असं ठेवायचंय कॉलम नेम. झालं. आता मला हे जे मी स्टेप केले ते रिवर्ट करायचंय, मला परत तसंच पाहिजे, डेट 1 2 3. तर मी इथं जाऊन परत रिनेम नाही करणार, हे स्टेप जे इथं ऍड झाले हे काढणार. अरे काय झालं? अरे अरे अरे, आता गेलं, ते पण गेलं, जाऊ दे. काय गेलं? ABC इथं हे झालं. ठीक आहे, डेट, न्यू स्टेप नाही, आता नाही ना ते, जाऊ दे. परत बघूया, एक मिनिट. डेट 1 2 3 हे ऍड केलं मी. रिनेम ना होत नाही का? नाही, कुठं मी ऍड केलं. मॅम तुम्ही स्टेप घालवली. काय काय काय? एक मिनिट. काय केलं? रिनेम केला 1 2 3 होता, स्टेप आले, क्लिअर केलं. 1 2 3 समोरचं गेलं. 1 2 3 पाहिजे होतं आपल्याला, पाहिजे होतं. अरे बघ, मग अजून एक थांब. नाही नाही नाही, थांब. मला वाटतं, अच्छा ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते. इथं डेटा टाईप आहे ना, ह्याला मला परत ते टेक्स्ट करायचंय. माझं ते पहिलं टेक्स्ट होतं ना, तेच हवंय. तर मी हे क्रॉस केल्यावर आलं, ते आपण आलं ना. कशाला फ्रेश खाली? फ्रेश फ्रेश रिवर्ट बॅक केलं आपण, आणि तुम्हाला परत ते पाहिजे तर इथं ऍड करू शकता. इथं स्टेप मध्ये सगळं येतं, तर हे कधी ठेवायचं ऍज अ न्यू. तुम्हाला जेव्हा पण फर्स्ट डेटा तुम्हाला बघायचंय कसं होतं तुमचं स्टार्टिंगचा डेटा, आणि तुम्ही किती क्लीन केलं, किती छान केलं, इथं सोर्स मध्ये गेलं की तुम्हाला दिसते. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला बघायचंय कस्टमरनी डेटा कसं दिलं आणि तुम्ही किती छान त्याला हे केलंय, तर तुम्ही ते सोर्स मध्ये जाऊ शकता. ठीक आहे, ऍड अँड डिलीट कळालं. हे स्टेप्स मध्ये, अप्लाइड स्टेप्स मध्ये तुम्ही जे पण अप्लाय कराल इथं न्यू स्टेप ऍड होत जाईल. तर तुम्हाला जर बघायचं असेल ह्याच्या पहिले काय होतं डेटा, ह्याच्या पहिले तुम्ही कधीही क्लिक करून तिथं बघू शकता. ठीक आहे, अजून कुठलं होतं? हाऊ टू सेव्ह रिपोर्ट. ठीक आहे, हे पण दाखवून देते. हे क्लोज अँड अप्लाय केलं, हे आपलं पॉवर क्वेरीचं डेटा सेव्ह झालं. करेक्ट. आता इथं पण आपल्याला सेव्ह करायचं ना रिपोर्ट, म्हणजे मला हे ॲज अ DA टू इव्हनिंग म्हणून सेव्ह करायचं आहे. तर एक्सेल कसं सेव्ह करतो तसंच सेम, फाईल, सेव्ह ॲज, तुमचं लोकेशन,
व्हेरी गुड. इव्हनिंग BATCH बॅच. ठीक आहे. हे कुठल्या फॉर्मॅटनी होतं? .PBIX फॉर्मॅट. हा, पॉवर BI इंटरव्ह्यू क्वेश्चन ना हे सगळे. अजून एक इंटरव्ह्यू क्वेश्चन मी तुम्ही चेक करून आणायचं उद्या, मला सांगायचं. जे पॉवर क्वेरी आहे ऐकून घे, काही एवढं अवघड नाही. एकच क्वेश्चन आहे, पॉवर क्वेरी आहे, त्यात कुठलं लँग्वेज यूज होत? अरे तुला यमापाशी पाठवली. मला तुझं मम्मी पप्पांचा नंबर दे जरा, फोन करून विचारते. खोटं बोलते मला काहीतरी. झाले तुझं सेशन? मग काहीतरी आहे किंवा गर्लफ्रेंडने शिकवलंय म्हणून एवढं छान लक्षात. मग ठीक आहे. सेव्ह कसं करायचं ते पण कळालं. ठीक आहे. आणि आता हे अरे ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम आपण नाही केलं ना ते. ठीक आहे. उद्या 13 पासन उद्या. ठीक आहे. आय होप सगळ्यांना ऑनलाईन कळालं का सेव्ह पर्यंत? सेव्ह झाल्यावर इथनं क्लोज करू शकता तुम्ही. ओके, चलो गुड डे गाईज. अटेंडन्स व्हॉट्सअप मध्ये उद्यापासून मी याच्या अगोदर 10 मिनिटं पहिले हे काय अटेंडन्स प्लीज